कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर अर्थात गोकुळची 63वी सर्वसाधारण सभा श्री महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना येथे पार पडली। यावेळी गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी अहवाल वाचन केलं। यामध्ये गोकुळ संघाची उलाढाल मार्च 2024 अखेर 3,670 कोटी इतकी होती। ती मार्च 2025 अखेर 3,966 कोटी इतकी झाली आहे, म्हणजे जवळजवळ 4,000 कोटी इतकी झाली आहे। यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत 296 कोटीने वाढ झाली असल्याचं त्यावेळी त्यांनी सांगितलं। तसंच भाग भांडवल 77 कोटी 98 लाख इतके झाले असून वसूल विभाग भांडवलामध्ये 1,74 लाखाने वाढ झाली असल्याचं सांगितलं। संस्थांची मागणी आणि जिल्ह्यातील नेत्यांची सूचना विचारात घेऊन आजपासून म्हैस दुधास 12 रुपये आणि गायवास दुधास 8 रुपये इतका दर देण्याचा निर्णय या सभेमध्ये घेण्यात आला। तसंच संघाच्या उत्पन्न आणि ठेवीमध्ये देखील वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं। गोकुळचे दूध क्वालिटी असल्यामुळे गोकुळच्या दुधाला मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे। वाशी शाखेने ताकाची 3,82,000 लिटर इतकी विक्रमी विक्री केली। भविष्यात ओला चारा आणि वाळलेला चारा मिश्रित आयडियल TMR उत्पादन घेऊन दूध उत्पादकांना पुरवठा करण्याचा मानस आहे। हरियाणा राज्यात म्हैस खरेदी करण्यासाठी 40,000 वरून 50,000 अनुदान देण्यात आले आहे। तसेच गोकुळ मार्फत भविष्यकाळात राबवल्या जाणाऱ्या योजनांची चेअरमन मुश्रीफ यांनी माहिती दिली। यावेळी सहभाग सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली। यानंतर मॅनेजिंग डायरेक्टर योगेश गोडबोले यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांचं वाचन करत उत्तरं दिली। मात्र सभासदांच्याकडे प्रश्न विचारण्यासाठी माईक दिला गेला नसल्यामुळे सभासदांना प्रश्न विचारता आले नाहीत। यामुळे सभासदांनी नाराजी व्यक्त करत घोषणाही दिल्या। संचालिका शौमिका महाडिक यांनी सभासदांच्या बाजूने प्रश्न विचारण्यासाठी माईक घेतला होता, मात्र प्रश्न विचारण्याआधीच तो बंद करण्यात आल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं। दरवर्षी महाडिक विरुद्ध पाटील अशा घोषणाबाजी असायच्या, मात्र यंदाच्या सभेत महाडिक विरुद्ध मुश्रीफ अशा घोषणाबाजी झाल्या। यंदाच्या सर्वसाधारण सभेत अहवालमध्ये गोकुळच्या दूध संकलन, संचालक वाढ, आर्थिक वर्षातील नफा आणि इतरही काही मुद्दे होते। राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली। सभा संपल्यानंतर चेअरमन नवीद मुश्रीफ यांना संचालकांनी खांद्यावर घेत एकच जल्लोष केला। या सभेवेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, संचालक विश्वासराव पाटील, अरुण डोंगळे, अजित नरके, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी आमदार KP पाटील, AY पाटील, शशिकांत पाटील सुईकर, रणजितसिंह पाटील यांच्यासह सर्व संचालक, गोकुळचे अधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते।